सो इन इंपेरेटिव डू, ईयर, जी इन्हीं से बनाते हैं। किस लिए बनाते हैं? सजेशन देना हो, इंस्ट्रक्शन देना हो, ऑर्डर या रिक्वेस्ट करनी हो। नॉर्मल सेंटेंस, डू गेस्ट nach Hause, यू आर गोइंग होम। इंपेरेटिव से बनाओगे तो डू हट जाएगा, सब्जेक्ट ही हट जाएगा और कंजुगेशन हट जाएगा। उसका पहले कंजुगेशन था एसटी, वो हट जाएगा और फुल स्टॉप हट जाएगा। ये तीन चीज हटेंगी, इसीलिए इसके रूल को बोलते हैं 3, 2, 1, 3, 2, 1। तीन चीज हट गई तो बचा क्या? गे ना खाउजे, घर जा, घर जा, गे ना खाउजे। सेकंड, ईयर के केस में नॉर्मल सेंटेंस है ईयर गेट ना खाउजे, लेकिन इसमें दो चीजें हटती हैं। ईयर एज ए सब्जेक्ट हट जाता है और फुल स्टॉप हट जाता है। तो गेट ना खाउजे। और जी में नॉर्मल सेंटेंस है जी गेहन ना खाउजे, इसमें केवल एक चीज ही हटती है। क्या? केवल फुल स्टॉप हटता है और वर्ब इसकी पहले आ जाती है, गेहन पहले आ जाता है। क्यों? क्योंकि इंपेरेटिव में हर बार इंपेरेटिव के सेंटेंस में वर्ब से ही सेंटेंस स्टार्ट होता है। गेना खाउजे, गेटना खाउजे, गेहिंजिना खाउजे। बहुत रिस्पेक्ट देना है आपको तो जी से बनाओगे, ठीक है? इंपेरेटिव में यही चीज है। उसके अलावा इंपेरेटिव करते टाइम पे जाइन का एक खास रूल है। नॉर्मल जाइन वर्ब इज इस बिन, डू बिस्ट, er es जी ist, wir sind, ihr seid, sie sind. But in imperative, it takes a different route. Do, ihr, sie. Sein becomes sein. It becomes sein. So with do, st हट जाता है do में. do में st हट जाता है. Yes. ये en जो है डू के साथ किया तो आपने st लगाया, बट st हट गया। सो जाई बोलेंगे, जैसे प्यूंक्लिस जाइन वर्ब है तो हमको पता चल रहा है ना जाइन वर्ब है यहां पे। बी पंक्चुअल, अब डू से बोलोगे तो बोलोगे जाई प्यूंक्लिश, st तो हटना ही है, डू हटना ही है। जाई प्यूंक्लिश, जाइड प्यूंक्लिश, जाइन जी प्यूंक्लिश। पंक्चुअल रहिए, टाइम पे तो आइए। ऐसे ही लाखन, माखन, कोखन, गेन, आर्बाइटन सब में हम लोग ध्यान रखते हैं। बट जर्मन्स की एक आदत है, ये इस तरह की वर्ब होती है ना, लाखन, माखन, कॉमन। डू के साथ क्या होगा? तुम हंसो, क्या होगा सेंटेंस? हंसो, हंस क्यों नहीं रहे हो? सब लोग हंसो, हंस क्यों नहीं रहे भाई? लाख्ट, लाख्ट, यही हो गया बस। क्योंकि नॉर्मल सेंटेंस होता डू लाख्स्ट, डू लाख्स्ट, ये होता नॉर्मल सेंटेंस। तो डू हट जाता और एसटी हट जाता तो लाख, और ईयर के साथ होता लाख्ट, तो इंपेरेटिव लग जाता हर बार। तो मैं बोलूं लाख्ट, तुम सब हंसो, हो गया सेंटेंस। कई बार जर्मन्स ऐसे भी करते हैं हालांकि कि इसमें एक्स्ट्रा ई और लगा देते हैं। लक है, मक है, कुम है, वो आदत है उनकी। इसमें कुछ भी गलत सही नहीं है, दोनों को एक्सेप्ट करते हैं वो, लाख को भी और लाख को भी। तो यहां पे आप बोल सकते हो, बट हमको तो पोलाइटली बोलना है भाई। पोलाइटली बोलना है तो क्या बोलोगे कि तुमको बाल कटा लेने चाहिए, ऐसे क्या बोलोगे? मक्खन,
with modal verb machen. Du sollst einen Termin beim Friseur machen. Okay. Foto D. Foto C zuerst. Was ist Problem? Das Auto hat Panne. Panne haben. Panne haben means there is some technical problem. कार में किसी भी तरह की अचानक कोई गड़बड़ी रुकावट हो जाए, for that there is a fixed expression Panne haben. Panne haben. सर कापुट यूज नहीं कर सकते हैं कापुट बोलचाल में कह सकते हैं, लेकिन कापुट जनरली कोई चीज खराब हो गई, टूट गई, उसके कॉन्टेक्स्ट में जनरली. अदरवाइज वैसे तो मैं थका हुआ हूं तो मैं कह सकता हूं इसमें कापुट. भाई मेरे से नहीं होगा. थक जाता है आदमी तो भी कहता है, कोलोकोल लैंग्वेज में चलता है इसमें कापुट. बट नॉर्मली कापुट जैसे मान लो आपका कोई चीज नॉट वर्किंग के कॉन्टेक्स्ट में कापुट, इस तरह के स्पेशली व्हीकल के कॉन्टेक्स्ट में कापुट नहीं बोलते, जनरली नहीं बोलते. ओके सर. ठीक है. जनरली इस तरह से कोई टेक्निकल प्रॉब्लम हो जाती है ना साइकिल में, मोटरसाइकिल में, कार में, राइट, तो बोलते हैं पाने हाबन. ये फिक्स एक्सप्रेशन है उनका. अब आपको ये याद नहीं आया तो आप कह ही दोगे ना कापुट, तो लोग समझ जाएंगे, वो अलग बात है, समझेंगे बेचारे कि यही कहना चाह रहा होगा. बट टेक्निकल के लिए पाने हाबन. Mein Auto hat Panne. So, was ist die Lösung? Ratschlag. Ihre Ratschläge bitte. Was soll ich tun? लिखे हुए हैं नीचे, दिख रहे होंगे कहीं ना कहीं. Sie sollten den alten Wagen in die Werkstatt bringen. Genau, Sie sollten den alten Wagen in die Werkstatt bringen. Have to bring the old car in Werkstatt. वर्कशॉप में ले आइए. Und D, was ist das Problem? Was ist das Problem? Sie vermisst seinen Zug. Noch einmal. Sie vermisst verpasst willst du sagen. Vermissen ist anders. Vermissen und verpassen. Vermissen is to miss. And verpassen is to miss. The first one you use for person. For a person, familiar, maybe place. You miss some. लोगों को मिस करने के कॉन्टेक्स्ट में कोई प्लेस. मैं जयपुर को बहुत मिस करता हूँ, मुझे बहुत याद आती है. दैट कॉन्टेक्स्ट इज परमिशन. परपासन मीन्स यू मिस ए चांस. ए चांस मीन्स हियर इन दिस कॉन्टेक्स्ट द ट्रेन, द बस. You miss the bus means it's a chance. Sie verpasst den Zug. Sie verpasst den Bus. Den Bus. Den Bus. Okay. Oder Zug. Wer weiß? हो सकता है भाई ये ट्रेन भी हो. बस ज्यादा लग रही है हालांकि. So Sie verpasst den Bus. Das ist das Problem. Aber Lösung? Sie sollst früher zum Bahnhof gehen. Sie sollst oder Sie soll? Sie soll. Singular. या और आप उसको डायरेक्ट उसी को बोल रहे हो तो क्या बोलोगे? Sie sollen früher zum Bahnhof gehen. Sollten. Polite. Sie sollten früher zum Bahnhof gehen.
या फिर आप बोलो कि टेंशन मत लो, आप अगली बस पकड़ सकते हो, मस्त रहो, चाय पियो। जी क्योंटन den nächsten Bus nehmen. Sie könnten, because we have three options. Könnten, sollten, müssten. Könnten, sollten und müssten. Or what we call delay in German? Delay is Verspätung. 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 Mein Zug hat Verspätung. Ja? और मैं डिले हो रहा हूं, इस Verspäten में वर्ब भी एक, जिस Verspäten, इस Verspäten में आ जाओ। keine Überraschung, du verspätest dich jeden Tag। कर सकता है कोई, हाँ तुम तो लेट होते ही हो, इसमें कौन सी बड़ी बात है, जिस Verspäten। Okay, so könnten, sollten, müssten, all three are for suggestions, for polite forms. All three are polite form, but könnten when you talk about some options, कि आप ऐसा कर सकते हैं, आप ऐसा कर सकते हैं, किसी को options बताओ आप, तो könnten। sollten politely advise, and müssten ऐसी advice जो आदमी फॉलो नहीं करे तो consequences होंगे, उसको नुकसान होने वाला है। फर्क है तीनों में। Sollten general advice, könnten generally you give a chance. For example, you tell about options. Sie könnten den nächsten Bus nehmen. Sie könnten, चिंता क्या की है, ये निकल गई ना, तो यहाँ तो हर 10 मिनट में बस आती है। कैसे बोलेंगे यहाँ हर 10 मिनट में बस आती है? Alle 10 Minuten kommt ein Bus. Alle 10 Minuten. Alle 10 Minuten kommt fährt ein Bus. Alle 10 Minuten फिक्स एक्सप्रेशन है, हर 5 मिनट में, हर 10 दिन में, alle 10 Tagen. So, könnten, sollten, müssten ist klar? Ich hoffe mindestens. Yes, sir. Okay. A. Was ist das Problem? A. Sie hat Rückenschmerzen. Sie hat Rückenschmerzen. Ja. Und was ist die Lösung? Lösung. Was ist die Lösung? Sie soll einen besseren Schreibtischstuhl kaufen. Soll oder sollte? Sie sollte. Ja. Cast-wise. Sollte, cast-wise. Okay. Klar. Sie sollte. और उसको डायरेक्ट बोलोगे तो क्या बोलोगे? डायरेक्ट उसी को बोलना हो तो Soll besseren Schreibtools kaufen. Ja, du solltest besseren Schreibtisch kaufen. Richtig, besseren Schreibtisch. ढंग की चेयर खरीद लो, इसमें तो ऐसे डर जाएंगे। Ja, das ist nicht gut vielleicht. Hier, Lernaufsatz, meine Work-Life-Balance. Lesen Sie Lernaufsatz zum Thema Work-Life-Balance. Okay. Vinay, versuchst du mal? Du könntest das lesen. Du könntest den Text lesen. Ich arbeite noch nicht, aber ich mache eine Ausbildung als Krankenschwester. Ich lerne oft auch am Samstag, aber niemals am Sonntag. Da gehe
Ich spazieren oder lese ein gutes Buch. Da ich noch eine Kinder habe ich viele Zeit für mich. Ich weiß, dass das andere wird, wenn ich eine eigene Familie habe. Im Job habe ich später auch Nachtdienst und Wochenenddienst. Dann wird die Balance zwischen Arbeit und Freizeit eine Herausforderung. Genau. So, ich arbeite noch nicht, also sie ist noch Studentin, mache ich Ausbildung als Krankenschwester. Ich lerne oft, auch am Samstag, aber niemals am Sonntag. Da gehe ich spazieren und lese ein gutes Buch. Da ich noch keine Kinder habe, habe ich viel Zeit für mich. Ich weiß, dass das anders wird, wenn ich eine eigene Familie habe. Im Job habe ich später auch Nachtdienst, Nightshift und Wochendienst, Weekendshift. Dann wird die Balance zwischen Arbeit und Freizeit eine Herausforderung. It is going to be a challenge then. Karen Huber macht. Was macht sie? Karen Huber macht Ausbildung als Krankenschwester. Perfekt. Ausbildung als Krankenschwester. Das ist die Antwort. Richtig. Ja, hier. Macht eine Ausbildung als Krankenschwester. 1. An Sonntagen An Sonntagen geht sie spazieren oder liest ein gutes Buch. genau geht sie spazieren oder liest ein gutes Buch. Oder liest ein gutes Buch. Momentan hat sie Momentan hat sie keine Kinder. keine Kinder. Ja. Später muss sie Rasvi, Priya, Yunus. Später muss sie Sir, können Sie bitte noch einmal 3? momentan hat sie at present she doesn't have kids. अभी उसके बच्चे नहीं है. So इसने लिखा है यहाँ पे da ich noch keine Kinder habe ich viel Zeit für mich. तो आप ये कह सकते हो momentan hat sie viel Zeit für sich, hat sie keine Kinder und viel Zeit für sich, for herself. At present she doesn't have babies, बच्चे नहीं है उसके, und hat viel Zeit. So here, ja. Momentan noch keine Kinder, habe ich viel Zeit für mich. Sie hat viel Zeit für sich. हम बोलेंगे तो für sich बोलेंगे. वो खुद बोल रही है तो für mich बोल रही है. Das klar? Ja, Sir. Okay. Yes, sir. Und später, later on, what is going to be changed? Sie später Ja. muss sie will die Balance Später, Balance zwischen Arbeit und Freizeit eine Herausforderung. genau. Ja, das können Sie schreiben. Oder Sie sagen, später muss sie im Nachtdienst und Wochendienst arbeiten. Ja, oder später hat sie oder wird sie haben.
Nachtdienst und Wochendienst. Und dann wird Bilanz zwischen Arbeit und Freizeit eine Herausforderung. And then this is going to be a challenge for her balance between work and life. Sir, für zwei, we can also say am Sonntagen lernte sie niemals. Ja. Kann man sagen. Oder an Sonntagen macht sie nichts, hat viel Zeit. We can also say Sunday is her free day. An Sonntagen hat sie frei. We can also say yes, it's free day. And then she does something. Geht spazieren und liest ein gutes Buch. Ja, das sind Möglichkeiten. Kein Problem. Hier, haben wir das auch. In meinem Berufsfeld haben es junge Familien sehr schwer. Wer hat das gesagt? Wolf Staude. Ich war früher selbstständig. Das war nicht einfach. Herr Döhler. Er hatte eigene Firma, खुद की कंपनी चला के देखी थी. दोस्त परिवार सब छूट गया. Er war früher selbstständig. He was not working in some company. He had his own company. Ja. Mein Beruf ist sehr wichtig und gibt meinem Leben Bedeutung. My profession is very important for me and it gives a sense to my life. Genau. Sie ist Lehrerin, nicht Lehrerin, Ärztin, Kinderärztin. Und sie hat das Gefühl, das ist gut. So. Ich habe gute Strategien gegen Stress entwickelt. I have found some good strategies. Wer hat gefunden? Ich denke, alle haben das gefunden. Ne? Ja, Staude hat gesagt, die anderen haben aber auch gefunden. Ich habe viel gearbeitet und den Kontakt zu Freunden verloren. Döhler hat das gesagt. Nach 5. Absage haben die Freunde nicht mehr reagiert. Und dann war er wach. Komplett. In meinem Job sind lange Arbeitszeiten und Termindruck normal. Staude? Ja. Haben Sie recht. So war es. Und wenn hier Sie das auch checken wollen, in der Werbebranche. Wer arbeitet in der Werbebranche? Werbebranche. Wir kह रहे हैं कि suchen Sie zu den Ausdrücken im Schüttelkasten einen passenden Verb. Im Artikel auf Seite 34 notieren Sie die Wortverbindungen im Heft. In der Werbebranche arbeiten. We try to find a related verb. Die Probleme haben, machen, schaffen, what was there? Was war da? Probleme haben, schaffen, was? Arbeit sitzen. Huh? Arbeit sitzen. In der Werbranche arbeiten. Aber die Probleme, Problem के साथ क्या आया था वर्ड? Sir, I have a lange Arbeit sitzen. That's what we call it. ओके, अब प्रॉब्लम में केनन आया था आई थिंक.
केनन, हाबन. I know the problems. फ्राउ स्टाउड ने बोला था, I know the problems. एक बार चेक करते हैं, वापस जाएंगे वहां पे. Bis in die Nacht, till night, till late night. क्या काम करती थी? Bis in die Nacht, लेट तक काम करना पड़ता था. या सो arbeiten बोल सकते हैं हम लोग. Bis in die Nacht arbeiten. Unter Zeitdruck arbeiten vielleicht. Aufträge, all the assignments. He started taking all the assignments. पैसे मिलेंगे अपने तो काम करो. कुछ नहीं होता जी. उस तरह उसको पैसे की जरूरत थी. Angenommen, huh? Yeah. So annehmen is to accept. Annehmen will be the verb. Annehmen, to accept. He has accepted. उसमें आया था angenommen, right? Perfect. Geld, brauchen. I needed money. Geld brauchen. Einen Arzttermin, delay करना. So the verb is verschieben. And page 5 will be verschoben. उसको पोस्टपोन करना, verschieben. Nachtdienst, Nachtdienst, haben क्या? I have night shifts. Haben और मखन? Haben. Okay. Fehler, माखन, treffen, begehen. इसमें कौन सा है? हाँ? Gerufen. Okay. Next. Next. Einen Ausgleich brauchen, finden. I need a balance. Ausgleich is balance. Sich mit Freunden treffen. Ich treffe mich mit meinen Freunden. So, ja. So muss man eigentlich feste Verbindungen. You call it feste Verbindungen, Wortverbindungen, intensiv. Die sollten das immer im Kopf haben. Probleme kennen, Probleme haben, Probleme wissen, ja. Many possibilities are there, but in the text, I think these were the verbs given. Mein Job frischt mich auf. Was bedeutet? Mein Job frischt mich auf. My job is eating me up. Macht mir viele Freunde, gefällt mir nicht und ist langweilig oder schlecht bezahlt. कोई एक मीनिंग है इसका. Lässt mir gar keine Zeit mehr für Privates. Means my job takes lot of time and I don't have any time for me, for my private life. मेरी तो private life बची नहीं, सारी जो भी खा जाती है. So ऐसे हो गया इसका मतलब. Mein Job frischt mich auf. Klar. Stress report.
Haben Sie Stressreport schon gelesen? Haben Sie Stressreport schon gelesen? Hallo? Nein. Nein. Okay, das lesen Sie dann heute. Das nehmen Sie als Hausaufgabe. Stressreport 10, Seite 43. Seite 43. Und das haben Sie gemacht. Das machen Sie mit Hilfe Audio. ऑडियो की हेल्प से इसको ट्राई करना है. ऑडियो ट्राई करना है आपको एक. Übertragen, das stört mich. जहां भी इस तरह के बोलने की प्रैक्टिस के लिए आए उसको बोल बोल के देखना चाहिए. Das stört mich gar nicht. Das ist kein bisschen nervös. Das ist ein bisschen nervös. Das ist ein bisschen nervös. Das nervt manchmal. Das macht mich verrückt. Das ärgert mich extrem. Diese Weise. So können Sie flüssiges sprechen. Also versuchen. Stress, Barometer, Prüfungen, Autofahren, lang, Arbeitszeiten, unfreundliche Menschen, Zeitdruck, krank sein, Einkaufen, Stau stehen. Also das heißt, das sind vielleicht Gründe manchmal. Warum sind wir ärgerlich? Warum haben wir Stress? Langeweile, Haushalt, schlechtes Wetter, Behörden, wenn die Internetverbindung langsam ist, dann haben wir auch Stress. Neue Computerprogramme machen Stress, schaffen Stress, wenn ich etwas verliere, wenn ich schlafe. Das sind Stressfaktoren. Sie können Sätze machen. Ich finde also sehr Stress ist, wenn Sie Sentence बनाने हैं इसके. Prüfungen. Ich fühle, ich habe Stress, wenn ich Prüfungen habe. Like this. You will try these sentences. Okay? Also diese zwei und dann lachen. Ich denke, Sie sollten dann Audio versuchen. Haben Sie gestern auch Audio versucht? Hallo? Nein. Nein? Dann heute versuchen Sie Audio. Audio und diese kleine Texte. Übungen. Geht das? Ja. Yes, sir. Gut dann. Das ist alles für heute.